पंढरपूर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मंडळी, विधानसभा प्रचाराचा भोंगा आज संध्याकाळी 5 वाजता बंद झालेला आहे। एकूणच प्रचाराच्या या रणधुमाळीमध्ये वेगवेगळे आरोप प्रत्यारोप उमेदवारांनी केलेले आपल्याला आढळून आले। विशेषतः माढ्यामध्ये अभिजितआबा पाटील आणि बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यामध्ये मोठी धुमश्चक्री झालेली आढळून आली। यावेळी बबनदादा शिंदे यांच्याकडून अभिजितआबा पाटील यांच्यावर अतिशय खालच्या स्तरावर आरोप करण्यात आल्याचंही चर्चा माढा विधानसभा मतदारसंघात रंगली होती। कालच पवार साहेबांची सभा टेंभुर्णी येथे झाल्यानंतर पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं बबनदादांना इशारा दिलाय त्यावरून ही विधानसभा निवडणूक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरले। आता आपल्या सोबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजितआबा पाटील। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने प्रचार झाला आणि मतदारांचा प्रतिसाद कसा होता ते। नमस्कार आबा साहेब। नमस्कार। काय सांगाल आतापर्यंतच्या प्रचाराच्या कालावधीमध्ये जनतेकडून आपल्याला प्रतिसाद कशा पद्धतीने मिळाला? खरं तर मला पहिल्या दिवशीपासून म्हणजे उमेदवारी अर्ज भरताना देखील या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वतः मोठे दादा खासदार साहेब आणि माझी आई बाप मधुकरप्पा नाईक नवरे यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी अर्ज भरण्याचा योग आला आणि प्रचंड अशा ताकदीनं लोक त्या ठिकाणी आली होती। त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि या प्रतिसादाला प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी चढ होत गेला। मग एका चढीत एक त्या ठिकाणी त्यांची सभा झाली। त्या दिवशी अचानक आम्हाला अर्ज भरायचा एपी फॉर्म लास्ट मोमेंटला मिळाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी मंडप टाकू शकलो। पण त्या तळपत्या उन्हामध्ये शेतकऱ्याची पोरं धुवून घेऊन ती सभा भन्नाट अशी झाली आणि त्या सभेनंतर आपल्या राज्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांची सभा झाली। त्याचबरोबर सिने अभिनेते व टॉप 10 खासदारांपैकी अमोल कोल्हे साहेब यांची देखील सभा करकम येथे झाली। जयंत पाटील साहेबांची उपळाईला झाली। रोहितदादा पवार साहेबांची एक सभा त्या ठिकाणी मुडलीमला झाली। एका सभेला पोहोचू शकले नाही तर त्यांनी फोनवरती त्या ठिकाणी सगळ्याशी संवाद साधला। त्याचबरोबर आपल्या या भागात मोठ्या सभा जयश्री मोहिते पाटील साहेबांनी त्या ठिकाणी घेतल्या। बाळदादा शिवतेज बाबा मोहिते पाटील सोबत होते, संजय बाबा कोकाटे साहेब, भारतनाना पाटील आणि भारताबा शिंदे यांनी या निवडणुकीचा टर्न बदलला। नितीन बापू कापसे असतील, बाळासाहेब पाटील असतील वा सर्व नेते मंडळी सोबत असतात अचानकरित्या काही घडामोडी घडल्या आणि भारताबा शिंदे साहेबांनी एक मोठा दिलासा दिला आणि मोठा गट त्या ठिकाणी आपल्यामध्ये आरांच्या सभेतून सामील झाला आणि त्याचा खूप मोठा परिणाम 50 गावावरती झाला आणि त्या गावातून त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले आणि त्याचा या निवडणुकीतला गेम चेंजर तो प्रसंग होता। त्या आरांच्या सभेनंतर गेम चेंज झाला। देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब आले होते, आज नितीन मानगुडे पाटील साहेब आले होते आणि विशेष म्हणजे या सगळ्या सभा प्रचंड प्रतिसाद मिळत होता। विशेषतः 78 गावातली जी मोठी गाव आहेत त्यासाठी माणेगावमध्ये ओमदादा राजे निंबाळकर खासदार धाराशिवचे ते देखील आले आणि सगळ्या सभेला प्रचंड गर्दी असायची आणि गर्दी जिवंत असायची, उत्साह असायचा आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत गेला। आज कालची जी सभा झाली ही रेकॉर्ड ब्रेक सभा झाली, प्रचंड झाली आणि त्या सभेमुळे वातावरण एकदम बदललं। पवार साहेबांची जी सभा झाली शेवटची त्या सभेमुळं पूर्ण वातावरण फिरल्यासारखं वातावरण निर्माण झालं होतं। तर कार्यकर्त्यांच्या पवार साहेबांची सभा झाल्यानंतर प्रतिक्रिया काय होत्या? पवार साहेबांच्या सभेनंतर सर्व सहकारी यांच्या मनामध्ये नवचैतन्य आलं। पवार साहेब वयाच्या 84 वर्षी महाराष्ट्रामध्ये लढतायत आणि देशाच्या एवढ्या मोठ्या शक्तीविरुद्ध लढतायत। महाराष्ट्रामध्ये नागपूरपासून सुरू केलेला प्रवास तो चांगला ते बांधा पवार साहेब सगळ्या जिल्ह्यात जाऊन आले।
या वयात 6-6, 7-7 सभा घेत आहेत आणि एवढी ऊर्जा पवारसाहेबांमध्ये आहे. पवारसाहेब सगळ्यांना भेटतात, बोलतात आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने पवारसाहेबांनी या जनतेला मार्गदर्शन केलं, त्यातून सर्वसामान्य जो माणूस होता तो पेटून उठला. आमचा सर्व सहकारी त्या ठिकाणी उसळून निघाला आणि निवडणूक त्या सर्व जनतेने हातात घेतली. मुंबईच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांचा हा विजय असेल. आबासाहेब या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने जाणवले जी गावातले गाव पुढारी असतात किंवा शहरामधली काही नगरसेवक आजी माझे असतात, ही एका बाजूला आहेत आणि जी सर्वसामान्य जनता आहे ती एका बाजूला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या पुढे हे आव्हान वाटतंय का तुमच्यासाठी पूरक बाजू? एका बाजूला आपण बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातले सर्व मंत्री, सर्व आमदार, सर्व जिल्हा परिषदचे अध्यक्ष, सर्व सभापती, सगळे नगराध्यक्ष, आता मुदती संपल्या देखील तेच होते, सर्व नगरसेवक, सर्व हे राजकीय नेते मंडळी, गावगावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ही सगळी माहितीच्या स्टेजवर होती आणि पवारसाहेबांच्या मधून मात्र सामान्य जनता होती. तशीच आता काहीतरी परिस्थिती दिसती. एका बाजूला राज्यात खोके देऊन आमदार फोडले जातात. आता नेमकं काय घडतंय की सगळे नेते मंडळी एका बाजूला जातात. खऱ्या अर्थाने संशोधनाचा विषय की नेते एकाच बाजूला का जात आहेत आणि मग याच्यातून काहीतरी वेगळ्या अर्थ निघतात, वेगळ्या गोष्टी समोर येतात आणि ह्या गोष्टी जनतेला आवडत नाही. तालुक्यातला आपला जो विठ्ठल परिवार आहे त्याच्याबद्दलही बरीचशी चर्चा सध्या सुरू आहे. निवडणूक काळामध्ये होते, आता शेवटच्या टप्प्यात पण सुरू आहे की विठ्ठल परिवाराची जी काही नेते मंडळी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आहातच. कल्याणराव काळे आहेत, युगदादा पाटील आहेत, आपले भोसरी गणेशदादा पाटील आहेत. ह्या मंडळींनी पंढरपूर तालुक्याचे तुम्ही सुपुत्र असल्यामुळे आणि विठ्ठल परिवाराचे चेअरमन, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन असल्यामुळे तुमची साथ द्यायला पाहिजे होती अशी नक्की आवाजात चर्चा विठ्ठल परिवारातून येते. यांनी वेगळी भूमिका घेतली का काय, का तुमची काय चर्चा झाली नाही, कशा पद्धतीने? मला त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी जरी काही भूमिका घेतली असेल पण मला खात्री वाटते की जरी त्यांना काही कारणामुळं, काही अडचणीमुळं, काही गोष्टीमुळं भूमिका घ्यावं लागली असेल तरी विठ्ठल परिवारातला, विठ्ठल कारखान्याचा चेअरमन आमदार होतोय म्हणून विठ्ठल परिवार हा विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनच्या पाठीशी उभा राहील असं मला खात्री वाटते. कल्याणराव काळे साहेबाचा मी कार्यकर्ता होतो, तेव्हा कल्याणराव काळे साहेबाचा कार्यकर्ता आमदार होतोय ही त्यांच्यासाठी देखील भूषणाची, अभिमानाची गोष्ट आहे. गणेशदादा पाटील साहेबांचे आमचे बापू, रणू बापू यांचा देखील मी कार्यकर्ता होतो. त्यामुळे बापूंचा कार्यकर्ता आमदार होईल ही भावना लोकांमध्ये आहे आणि त्या भावनेचा सगळेजण विचार करतील. हे नेते मंडळी देखील मला वाटत नाही की त्या ठिकाणी माझ्या विरोधात आहेत. काही कारण असतील, काही त्यांना स्क्रिप्ट लिहून दिले असतील, काही गोष्टी होत असतील, त्यामुळे त्यांचा नाईलाजाने ते बोलत असतील पण ते मनातून बोलत नाहीत, ते बरोबर बोलतात. 42 गावाचा जो विषय आहे आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या आणि एकूणच विठ्ठल कारखान्याच्या सभासदांचा विषय आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद होता. तो कारखाना अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आपल्या ताब्यात आल्यानंतर आपण स्वतः तुमच्या संचालक मंडळाने, तुम्ही स्वतःच्या नावानं कर्ज काढून तो विठ्ठल कारखाना चालू केला. ही गौरवास्पद बाब आहे आणि सभासदांच्या दृष्टीनं महत्वाची मानली जाते. अशातच जर हा शेतकऱ्यांचा राजवाडा वाचवायचा झाला किंवा पुढे अजून त्याला झडाली प्राप्त करून द्यायची झाली तर तुम्हाला आमदार होणं ही शेतकरी सभासदांच्या हिताचं ठरणार आहे अशी पण चर्चा आहे सर्वसामान्य जनतेतून. तर अशा आता तुमच्यासाठी पूरक वातावरण तर आहेच, परंतु सर्वसामान्य सभासदांना विठ्ठलच्या आणि एकूणच 42 गावांच्या मतदारांना आपण काय आवाहन करा? सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे, विठ्ठल कारखाना हा महाराष्ट्रात नावलौकिक कमवलेला कारखाना. कैलासवासी औदुंबरांना यशवंत भाऊंनी जी स्थापना केली आणि पुढच्या सगळ्या चेअरमनने त्याच्यामध्ये प्रगती करण्याचं काम केलं. काही मधला पिरियड सोडता त्या ठिकाणी तो कारखाना अतिशय नावाजलेला कारखाना होता, परंतु मधल्या काही दिवसामध्ये त्याला कुठेतरी दृष्टी लागली होती आणि सभासदाच्या हिताच्या दृष्टीने मी निवडणूक लढली, मला लोकांनी यश दिलं
आणि तो बंद पडलेला कारखाना सुरू झाला. हा सुरू झालेला कारखाना अविरत चालू ठेवणं यासाठी सगळ्या सभासदांची भावना. मागच्या काही दिवसापूर्वी आपण बघितलं विठ्ठल कारखान्यावरती कारवाई झाली. मला एक दाखला देऊन सांगितलं, एका बाजूला विठ्ठल कारखान्याचं कर्ज 2019ला काढलं, 2020ला ते थकलं, 2020ला थकीत असताना पुन्हा कर्ज दिलं आणि 2020ला पुन्हा बंद राहिलं 21ला. अशा परिस्थितीत त्या कारखान्याला जप्ती केली जाते, त्यांच्यावर कारवाई केली जाते, 13ची त्यांची गोडाऊन सील केली जातात आणि ही कारवाई करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र माढ्याचे आमदार त्यांचे सुपुत्र लहान त्यांचा कमला भवानी कारखाना करण्यात आहे. त्या कारखाना 2016 पासून थकीत आहे. त्याला मात्र अटॅचमेंट नाही, त्याला मात्र कुलूप लावलेलं नाही, त्याला मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्याला मात्र OTS करून दिलं जातं, त्याला हप्ते पाडून दिले जातात. हप्ते नाही भरले तर त्याला पुन्हा मुदतवाढी दिली जाते, पुढची मुदत देऊन त्याला सवडीत दिलं जातं. फरक काय? मी आमदार नाही आणि त्या आमदाराचे पुत्र आहे. जर मी आमदार असतो तर कुलूप लागलं नसतं असं मला वाटतं. मी सामान्य लोकांना म्हणतो, त्यामुळे उद्या आमदार झालो 5 वर्षी काय कारखान्यात कुलूप लागत नाही, हा तरी माझ्या सभासदांमध्ये विश्वास तयार झाला. म्हणून सभासदांची भावना आहे की आपल्या विठ्ठल कारखान्याचा चेअरमन आमदार व्हायला पाहिजे आणि तो कारखान्याचा चेअरमन आमदार झाला तर आपल्याला ऊस कारखाना आणि हा तर भागायचा, पण ऊसाच्या रिलेटेड शेतकऱ्याला शेतातून येताना रस्ता करायचा असेल, लाईट असेल, पाण्याचं नियोजन करायचं, सामान्य शेतकऱ्याच्या पोरांना शिक्षणासाठी, औद्योगिकरणासाठी, रोजगार निर्मितीसाठी आतापर्यंत विठ्ठल कारखान्याच्या चेअरमन या तालुक्याची धुरा सांभाळली आणि ते विठ्ठलचा चेअरमन पुन्हा एकदा धुरा सांभाळला अशी सर्वांची भावना आहे. आणि त्या भावनेनुसार या निवडणुकीमध्ये विठ्ठलचा सभासद, मला खात्री आहे की कोण कुठल्या पार्टीचा असू द्या, मतदान मात्र विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनलाच करेल. आज तुम्ही टेंभुर्णीच्या ज्या ठिकाणी पवार साहेबांची सभा घेतली त्याच ठिकाणी तुमच्या विरोधकांनी सभा घेतली. आज शेवटची सभा त्यांची झाली. या सभेसंदर्भात उलटसुलट प्रतिक्रिया, चर्चा चालू आहेत, वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. त्याच्या संदर्भात काही तुम्हाला माहिती आहे? त्या सभेबद्दल एवढंच बोलायचं की एखाद्या माणसाने 30-40 वर्ष मनाचा मोठेपणा दाखवला, एखाद्या माणसाला जर मोठं केलं असेल आणि त्या ठिकाणी पवार साहेबांनी शिंदे कुटुंबाला खूप काही दिलं, काल पवार साहेबांनी देखील बोलून दाखवलं. पण अशा परिस्थितीत त्याच मंडपात, त्याच खुर्चीवर, त्या स्टेजवर जर पवार साहेबांबद्दल बोललं जात असेल तरी मला वाटतं की ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा सामान्य लोकांना न आवडणारी गोष्ट. एका बाजूला आपण आपल्या घरातला वडीलधारी माणूस असेल आणि त्याने जर बोलले एखादी गोष्ट तर आपण त्यांच्या पुढे जात नाही आणि तुम्ही त्याच जागेवरती जर एखादी गोष्ट आपण ग्रामीण भागातले उरावरती करता, ही भावना मात्र साधारण लोकांना आवडत नाही. त्यांनी जागा बदलायला पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. हे पवार साहेबाला चॅलेंज परत परत करताय आणि हे मात्र सामान्य लोकांना आवडत नाही. आणि मला त्यांच्या त्या विचारसरणीवर आता त्या ठिकाणी किव येते की ज्या माणसाने एवढं सगळं दिलं आणि तुम्ही त्या ठिकाणी ते बोलताय. आणि मला अशी भाषणं काही लोकांनी मला सांगितली, दाखवली. काही जण म्हणले की पवार साहेबांच्या सुप्रियाताई त्या ठिकाणी खासदार झाल्या म्हणून त्या ठिकाणी रणजित भाई आमदार झाले म्हणून काय होतं, परंतु सुप्रियाताई संसद पडतात. आतापर्यंत सगळ्यात जास्त त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं. एक महिला म्हणून सक्षम त्या ठिकाणी उभा राहतात. एका वडिलाच्या पाठीशी कशा पद्धतीने ताकदीने उभा राहावं हे त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं. हे सिद्ध करत असताना त्यांनी दिलेला रोल हा देखील योग्य पद्धतीने त्या ठिकाणी निभावला. परंतु दुसऱ्या बाजूला एक गोष्ट बघितली, पवार साहेबांनी त्यांच्या पत्नीला राज्याचे उपमुख्यमंत्री केलं.
परंतु इथल्या आमदारांनी त्यांच्या त्याला सभापती पण केलं नाही. आज देखील ते स्टेजवर नाही त्यांच्या. म्हणजे एका बाजूला एक उदाहरण देत असताना दुसरी बाजू पण तुम्ही दाखवा. आणि मला असं वाटतं या राज्यात पवार साहेबांवर बोलणं एवढं, पवार साहेबांच्या घरातलं काढणं एवढं मोठं बोल नाही हो. आणि आपण आपल्या दैवताबद्दल बोलणं ही मला तर न आवडलेली गोष्ट आहे. मला ह्या गोष्टीचा निषेध करावा वाटतो. काही लोक आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी कोणत्याही थराला चालले. राजकारणाचा स्तर आता उंचवावं लागेल आणि ते उंचवायचं काम आम्हाला पुढच्या काळात करावं लागेल. तर तुम्हाला मागे एक प्रश्न विचारला होता, त्याला जोडून एक प्रश्न विचारतो. महाराज तालुक्यामध्ये फिरताना विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला काही या भागात दहशत आहे, सर्वसामान्य लोकांची पिळवणूक होते आहे, किंवा त्याला जोडून दुसरा एक प्रश्न म्हणजे लोकांना पर्याय नव्हता म्हणून त्यांना मतं जात होते, किंवा घात गडपशी पद्धत होती, असे ह्याच्याबद्दल काही अजून काही चर्चा आहे का? एक तर मी जेव्हा जेव्हा मतदारसंघात जातो, मतदारसंघात एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की या मतदारसंघामध्ये सक्षम साखर कारखाना नाही आणि शेतकऱ्याचा ऊस. एक निमगाव म्हणून गाव आहे, माडा निमगाव. त्या माडा निमगावच्या एका सरपंचाचा ऊस त्या ठिकाणी 20 एकर त्यांनी फक्त त्यांच्या विरोधात गेला म्हणून 20 एकर ऊस तोडला नाही. आणि तो अक्षरशः त्याला कुठल्याही कारखान्याला येऊ गेला नाही. आणि तो ऊस शेताच्या बाहेर पुढच्या पाहिजे ट्रॅक्टरनं बाहेर काढावा लागला. 20 एकराची साधारणपणे नाही म्हणलं 50 टन धरलं 1000 टन झालं. 1000 टनाची 3,000-2,500 2,000 रुपये झाले. 20 ते 25 लाख रुपये नुकसान झालं. तो माणूस परत उभाच राहू शकतो. मग अशा लोकांची कंबरणी मोडली. त्याचबरोबर गणेश काका कुलकर्णींचा या उमेदवाराच्या सख्या मेहुण्यानं मर्डर केला. आज देखील त्या गावामध्ये त्यांचा मेहुणा जो मर्डरर आहे तो मात्र गावातल्या लोकांना स्टेटस ठेवला माझा तर फोन करून दम देतो, बोलवून घेऊन दम देतो. हे जे प्रकार घडतात ह्याच्यामुळे या मतदारसंघामधलं वातावरण तशा पद्धतीचं दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याला माहिती आहे मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. त्या चळवळीत मी आल्यामुळं मी यांची दहशत त्या बाजूला सारून त्या ठिकाणी लोकांना समोर उभारून बोलण्याची, ऐकण्याची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आपल्याला अधिकार दिलाय त्याची जाणीव करून दिली. आणि लोक आता पेटून उठली आणि दहशत आता उद्या 20 तारखेला मोडून गेली. कालच्या सभेमध्ये पवार साहेबांना एवढा आक्रमक कधीच कोणी केलं. काल ज्या पद्धतीने पवार साहेबांनी पुन्हा आवेशामध्ये जे आवाहन केले पाडा वगैरे त्याच्या संदर्भात काय सांगा? खरं तर मला देखील काल साहेबांचे जे रूप बघायला मिळाले. कारण मला असं वाटतं पवार साहेबांनी ह्या लोकांसाठी खूप काही केलं. एवढं खूप काही करू ज्यावेळेस पवार साहेबांना त्या ठिकाणी मेहरबानी केली नाही, मेहरबानीवर नाही आणि आम्ही चॅलेंज करतो पवार साहेबांना निवडून आणून दाखवतो अशा पद्धतीचं बोललेलं आहे. मला वाटतं की कदाचित पवार साहेबांना ते आवडलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला पवार साहेबांकडे हेलपाटे मारलेली आहे, पवार साहेबांकडे विवेचना केलेली, हात जोडलेली आणि इथे येऊन मात्र दुसरी भूमिका घेतली. ज्या पद्धतीने त्यांनी मागं वागलं, साहेबांच्या सोबत असताना तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, ही भूमिका साहेबांना आवडली नाही. आणि मग साहेबांना लोकांना विचारलं साहेबांनी त्यांना पाडायचं का. लोकांनी जो प्रतिसाद दिला त्यावर साहेबांची रिॲक्शन होती असं पाडा, साधं सुद्धा पाडू नका, तर असं पाडा की महाराष्ट्रात त्याचा मेसेज गेला पाहिजे. आणि नाद कुणाचा पण करा पण पवारांचा करून हा जो मेसेज होता हा खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी दिलेला ह्या मेसेजमुळं मला खात्री वाटायला लागली की या मतदारसंघात पवार साहेबाला मानणारे लोक, थेट पवार साहेबाला मतदान करणारे लोक, त्या ठिकाणी पवार साहेबांचा एक पट्ट्या म्हणून निवडणुकीत उभा आहे. परंतु मला खात्री वाटायला लागली की पवार साहेबांनी जो महाराष्ट्रात मेसेज द्यायला सांगितला त्यामुळं या मतदारसंघातली लोक सामान्यातला सामान्य म्हणून उद्याचं मतदान हे पवार साहेबांना म्हणून करेल आणि यांना पाडायचं म्हणून करेल
त्यामुळं लीड मोजताना नक्कीच समोरच्या विरोधकाला ना घरकाना घाटका अशी परिस्थिती होती. किती लाखाचं होईल? कमीत कमी 1 लाखाचं वाटतंय. सगळ्यांच्या चर्चा नाही, कमी जास्त. मी तर पहिली निवडणूक लढतोय त्यामुळे मला तसा अंदाज नाही, परंतु मी भेटत असताना बोलत असताना लोक सांगतायत की आबा पवार साहेबांनी म्हणलेत आता 1 लाखानं तुम्ही आता अशी कालच ओरडत होती. त्या लोकांची जनभावना आहे, ती जनभावनेचा आदर करतो मी. सध्या 2 दिवस राहिलेत प्रचाराला. साधारणतः उमेदवार प्रचाराला 2 दिवस राहिलेले असताना शेवटची प्रचार सभा झाल्यानंतर थोडा चेहऱ्यावर ताण तणाव वगैरे जाणवतो. तुम्ही एवढे फ्रेश दिसताय, ह्याच्या पाठीमागचं रूप काय? नाही, प्रचार तर आज संपलाय. आता 2 दिवस त्या ठिकाणी गाठी भेटी वैयक्तिक करणे आणि निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये माझ्या आणि उमेदवारातला फरक आहे की समोरचे बबनदादा शिंदे साहेबांचे, सुरुवात तुम्ही बोलताना केली की बबनदादा शिंदेचा मुलगा, नाव गाठवं ना तुम्हाला, तिची सुरुवात अशी. त्यामुळं तो उमेदवार दिलेला आहे आणि मी उमेदवार आहे. त्यामुळे मला लोक भेटली की मला चार्ज होतो, लोक भेटली मला उत्साह येतो, लोकांमधून त्या ठिकाणी एनर्जी मिळते आणि एनर्जीच ही खरी लोकांमधून मिळणारी एनर्जी, मला उत्साह, माझं फ्रेशनेस. आणि जेवढी जास्त लोक भेटतात, तुम्ही जर बघितलं तर माझ्याबरोबर सेल्फी काढणारी, फोटो काढणारी, मला तेवढी मतं पडली तर निवडून येते. इतकी लोक त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि त्या लोकांचं प्रेम बघून आपल्यासाठी वाट बघतायत, हात करतायत, वरून उडी मारतायत आणि ही जी प्रेम आहे ह्याच्यातून एनर्जी येते. ह्या एनर्जीचा मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये 23 तारखेच्या निकालामध्ये याचा रिझल्ट दिसेल. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. पंढरपूरला बंद महाराष्ट्राचं लक्ष ज्या लढतीकडे लागलेलं आहे ती लढत म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघाची लढत. आत्ताच आपण पाहिलं या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न सर्वांनी केले होते, अनेकांनी केले, विशेषतः यांच्या विरोधकांनी केले, ते अभिजितआबा पाटील आपल्याशी आता व्यक्त झालेले आहेत. त्यांनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे की सर्वसामान्य जनतेचं माझ्यावरचं प्रेम आणि माझ्यावर असलेला जनतेचा विश्वास मला निश्चितच निवडून देईल. आपण त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देऊया आणि सर्व मतदारांना आणि सर्वसामान्य तळागाळातील जनतेला पंढरपूर लाईव्हच्या वतीने एक नम्र आवाहन करतो की निवडणुकीपुरती असते. आपले मतभेद घराबाहेर पडताना घरातच ठेवा आणि योग्य उमेदवाराला निपक्षपणे मतदान करा. पंढरपूर लाईव्ह साठी भगवान वानखेडे, पंढरपूर.